आपला त्या चॅप्टरमधला पुढचा भाग मॅट्रायसेस, डिटर्मिनंट भाग तेवढाच होता सिलेबसमध्ये. मॅट्रायसेसमध्ये काही कॅन्सल झालेलं नाही, संपूर्ण आहे. पहा, जसं डिटर्मिनंट आपण दोन व्हर्टिकल लाईनमध्ये जे अंक लिहिले होते त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. तर हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर अशा पद्धतीनं आपण नंबर्स लिहिले तर त्याला काय म्हणायचं, मॅट्रिक्स. हा रो आहे माहिती आपल्याला, म्हणजे हे 2 रोज आहेत आणि हे 3 कॉलम आहेत. म्हणून ह्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ही 2/3 असं हेडिंग वाचायचं. याला जरी लिहिताना तुम्ही हे 2x3 लिहिले तरी वाचताना ह्याला 2/3 असं वाचायचं. म्हणजे ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स इज 2/3. 1/1 चा मॅट्रिक्स असेल, 2/2 चा असेल, 3/3 चा असेल, 1/3 चा, या पद्धतीने वेगवेगळ्या टाईपचे मॅट्रिक्स आहेत. त्याच आता आपण आपल्याला टाइप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्रिसेस पाहिजेत. त्यातला पहिली टाईप घेतली पहा, रो मॅट्रिक्स. आता प्रत्येकाचीच तुम्हाला डेफिनेशन किंवा एक्सप्लेनेशन दिलं नाही मी. काही जणांचं ॲक्च्युअली पहिल्यांदा तर काहीच जणांचं दिलं नव्हतं, नंतर मग तुम्हाला नुसत्या फक्त एक्झाम्पल होऊन लक्षात येणार नाही म्हणून नंतर मी इकडं बाजूला दिलेलं आहे. तर रो मॅट्रिक्स ह्या हेडिंगहूनच लक्षात येतं की फक्त त्याच्यामध्ये रो असला पाहिजे, असा एक काही नाही. कॉलम किती ह्याच्याशी मतलब नाही, पण रो मात्र एकच असला पाहिजे, सिंगल रो असला पाहिजे. हे 1 2 3 जरी कॉलम असले तरी रो मात्र एक आहे. पहिला अंक आपल्याला माहिती रो दर्शवतो, दुसरा कॉलम, म्हणजे 1/3. इथं 1/2, 1/1, 1/3 असं काही चालेल, पण रोची संख्या मात्र काय असली पाहिजे, 1. याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे कॉलम मॅट्रिक्स. ह्याच्यामध्ये सिंगल एक कॉलम दिसला पाहिजे, रो किती आहेत याला मतलब नाही. आहे 2/1 आहे, म्हणजे ह्याच्यातले रो 2 आहेत परंतु कॉलम मात्र किती आहे, 1. ह्याला 2/1 चा मॅट्रिक्स म्हणलेला आपण, पण फक्त त्याच्यात कॉलम एकच आहे म्हणून ह्याला कॉलम मॅट्रिक्स असं म्हणायचं. त्यानंतर आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये मी इथे लिहिले पहा, m इज नॉट इक्वल टू m. m म्हणजे रोची संख्या, n म्हणजे कॉलमची संख्या. m आणि n म्हणजे ह्याच्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या ही सारखी असली नाही पाहिजे, त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. उदाहरणार्थ मी हे वरचंच एक्झाम्पल परत खाली लिहिले पहा, मॅट्रिक्स 1 2 3 4 5 6. ह्याच्यामध्ये रोची संख्या 2 आहे, कॉलमची संख्या 3 आहे. 2/3, 2 आणि 3 इक्वल 9 आहेत. म्हणजे कुठलाही मॅट्रिक्स ज्याचे रो आणि कॉलम ह्यांची संख्या जर इक्वल नसेल तर त्याला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणायचं. मग हे एलिमेंट्स 0 असतील, मायनस असतील, हे फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला घेतलेले, तिथं मायनस पण असतील, 0 पण असतील. नेक्स्ट आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये मात्र तुम्हाला m आणि n ची संख्या ही इक्वल असली पाहिजे. याचा अर्थ रो आणि कॉलम ह्यांची संख्या ही याच्यामध्ये कशी असेल, सारखी. हा पहा, हा 2/2 ऑर्डरचा मी एक मॅट्रिक्स लिहिलेला आहे, 1 2 3 4. म्हणजे ह्याच्यात रोची संख्या पण 2च आहे, कॉलमची संख्या पण 2च आहे. 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स जरी घेतला तरी तो स्क्वेअर मॅट्रिक्स झाला, हा आहे की नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे m आणि n म्हणजे रो आणि कॉलमची संख्या ही कसली असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. डायगोनल मॅट्रिक्स. आता इथून पुढचे जे काही मॅट्रिक्स आहेत हे सगळेचे सगळे स्क्वेअर मॅट्रिक्स असलेच पाहिजेत आणि मग हे त्याचं बाकीचं स्पेसिफिकेशन आहे. तर डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, की कुठलाही एक स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त डायगोनल, हा डायगोनल आहे, आपण डिटर्मिनंट मध्ये पण पाहिलेले, हाच डायगोनल कन्सिडर केला जातो मॅट्रिसेस किंवा डिटर्मिनंट मध्ये. हा इकडचा नाही. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर किंवा रेक्टँगल मध्ये 2 डायगोनल असतात, पण हा इकडून तयार होणारा डायगोनल फक्त कन्सिडर केला जातो. तर हे जे डायगोनल एलिमेंट आहेत हेच फक्त असायला पाहिजेत, मध्ये पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, परंतु नॉन झिरो असले पाहिजेत. आणि बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत हे मात्र कसे असले पाहिजेत, झिरो. त्याला काय म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स. ह्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे का आम्ही. एलिमेंट्स अदर दॅन डायगोनल आर झिरो, एवढंच लिहिलेलं आहे. म्हणजे डायगोनल व्यतिरिक्त जे बाकीचे एलिमेंट्स आहेत हे कसे असले पाहिजे, झिरो. एवढं फक्त एक सेंटेन्स छोटंसं लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यावरून लक्षात आलं पाहिजे डायगोनल एलिमेंट झिरो नसावेत, बाकीचे एलिमेंट्स कसे असले पाहिजे, झिरो. त्यानंतर आहे स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, हे जे डायगोनल एलिमेंट आहेत, डायगोनल एलिमेंट हे इक्वल असले पाहिजे, सेम असले पाहिजे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 5 असेल तर इथं 5, पण अदर एलिमेंट्स अदर दॅन डायगोनल जे असतील ते मात्र इथं पण काय असतील, झिरो. मग तो 2/2 चा मॅट्रिक्स असेल किंवा 3/3 चा असेल, डायगोनल एलिमेंट हे इक्वल असतील, सेम असतील, त्यांचं साईन पण सेम असेल. अदर दॅन डायगोनल एलिमेंट्स हे कसे असतील, झिरो. इथं लिहून ठेवलेले पहा, डायगोनल एलिमेंट्स आर सेम
अँड अदर एलिमेंट्स आर 0. त्याला काय म्हणायचं आपण? स्केलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स. त्याला आपण युनिट मॅट्रिक्स हे म्हणू शकतो किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता हे जे स्केलर मॅट्रिक्स आहे त्याच्यातूनच ही एक नवीन टाईप तयार झाली. म्हणजे हे जे काय डायगोनल एलिमेंट मी सेम आहेत असायला पाहिजेत असं म्हणलं, पण ते जर 1 असतील फक्त, 1 1 1 1 1, इथं मुद्दाम मी असे बारीक फेंट तिरपी रेष मारून दाखवलेली डायगोनलच्या याच्यासाठी आहे की नाही. मग हे जर 1 1 1च असतील तर ह्यांना काय म्हणायचं? युनिट मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनल एलिमेंट कसे असले पाहिजे? 1 1. हे इथं मात्र हे 1 1 हे मात्र पॉझिटिव्ह 1 1च असले पाहिजेत, निगेटिव्ह चालणार नाहीत. आणि एलिमेंट्स अदर दॅन डायगोनल, म्हणजे डायगोनल सोडून बाकीचे जे एलिमेंट्स आहेत हे मात्र कसे असले पाहिजेत? ह्याच्यामध्ये 0. हे जर इथं लिहून ठेवलेले पहा मी, डायगोनल एलिमेंट्स आर 1 ओनली अँड अदर आर 0. बाकीचे सगळे एलिमेंट्स कसे असले पाहिजेत? 0 असले पाहिजेत. आणि डायगोनल एलिमेंट्स हे फक्त कसे असले पाहिजेत? 1. त्यानंतर आहे 0 किंवा नल मॅट्रिक्स. याच्यामध्ये मात्र तो 2x2 ऑर्डरचा असेल किंवा 3x3 ऑर्डरचा असेल, सगळेचे सगळेच एलिमेंट्स कसे असले पाहिजेत? त्याच्यामध्ये 0 असले पाहिजेत, आहे की नाही. आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्सला मात्र बंधन आहे, त्याला आय ह्या लेटरनंच डिनोट केलं जातं. बाकीचे हे सगळे जे मॅट्रिक्स आहेत ह्याला कॅपिटल कुठलंही लेटर वापरू शकता, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. परंतु फक्त युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आहे त्याला फक्त कॅपिटल आय यानंच काय केलं जातं? डिनोट केलं जातं. तर हा झाला 0 किंवा नल मॅट्रिक्स. सगळेचे सगळे एलिमेंट्स त्याचे कसे असले पाहिजेत? 0. नेक्स्ट आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स इथं लिहिले पहा मी, एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0 अँड फॉर्म अ ट्रायंगल. हा डायगोनल आहे, त्याच्या खालचे हे एलिमेंट्स कसे असले पाहिजे? 0. आणि हे वर असा एक अप्पर ट्रायंगल मी बारीक करून दाखवलेला आहे. असा वरच्या साईडनं एक ट्रायंगल जर तयार झाला ह्या एलिमेंटनं, मग एखादा एलिमेंट त्याच्यातला 0 असला तर चालेल, सगळे 0 नसावेत, डायगोनल एलिमेंट नॉन 0 असावेत. आणि हे अशा पद्धतीचा वरती ट्रायंगल झाला तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. त्याच पद्धतीने लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणणार आपण? खालच्या दिशेने जर ट्रायंगल तयार झाला तर डायगोनल पासून खाली वरचे एलिमेंट्स मात्र तिथे कसे असले पाहिजेत? हे 0 असले पाहिजेत. तर त्याला काय म्हणायचं? लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. खालून ट्रायंगल तयार झाला म्हणून त्याला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. इथं लिहिलं मी पहा, एवढंच इतक्यावरूनच तुमच्या लक्षात येऊन जातं. इफ डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0, ही ह्याला ऍक्च्युअली आपण मॉड्युलस वाचतो. आपण तुम्हाला 9वी 10वी झालेलं असेल, केवल मूल्य मराठीत म्हणतात ज्या मुलांना इंग्रजीत लक्षात येत नाही, किंवा मॉड्युलस म्हणतो. परंतु इथं हा ए काय आहे? डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0. म्हणजे एखादा जर मॅट्रिक्स दिला असेल तुम्हाला, हा मॅट्रिक्स आहे 2 3 4 6, ह्याचा आपण डिटर्मिनंट काढला. डिटर्मिनंट चॅप्टर भाग त्याच्यासाठी आधीच घेतलेला असतो. डिटर्मिनंट कसा घ्यायचा आपल्याला माहिती आहे. 2 × 6 12 आले, 4 × 3 12 आले, 12 - 12 0. जर एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला तर त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर मॅट्रिक्स. उघड आहे, जर मग एखाद्या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट 0 नाही आला तर त्याला काय म्हणणार मग आपण? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आहे की नाही. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट टाईप, इफ डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 देन ए इज नॉन सिंग्युलर. आता ह्याचं काही सोडून दाखवलं नाही, लक्षात येऊन जातं. कुठल्याही डिटर्मिनंटचे जर आपण कुठल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढला आणि तो जर 0 नाही आला तर त्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स पहा, हा ए मॅट्रिक्स आहे, त्याचा हा ए ट्रान्सपोज दिलाय आणि त्याचं एकच बारीक सेंटेन्स लिहून ठेवलाय मी, इंटरचेंज रोज अँड कॉलम. फक्त रो आणि कॉलम काय करायचे ह्याच्यामध्ये? बदलवून टाकायचे. पहा 1 2 3 हा रो आहे, त्याला मी 1 2 3 कॉलम केला. 4 5 6 सेकंड रो आहे, 4 5 6 हा सेकंड कॉलम केला. ह्याला ए डॅश असंही घेतलं जातं किंवा ए ट्रान्सपोज असंही घेतलं जातं. एच्या डोक्यावर टी, दोन्हीपैकी एक. त्यानंतर सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स कधी म्हणायचं? दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज हे जर दोन इक्वल असतील. हे कधी होऊ शकतं? फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स असलं तर काही गोष्टीमध्ये होऊ शकतं. अशा वेळेसच त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा सिमेट्रिक मॅट्रिक्स हे दोन्ही इक्वल असतील तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणायचं. मग आता सिमेट्रिक मध्ये परत स्क्यू सिमेट्रिक शेवटची टाईप आहे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कधी म्हणायचं? जर दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा सिमेट्रिक मॅट्रिक्स ह्याच्यात जर साइन चेंज असतील,
तर त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते की त्याचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे सगळेच्या सगळे कसे असतात, झिरो. द डायगोनल एलिमेंट्स ऑफ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आर झिरो ओनली. म्हणजे त्याचे सगळे डायगोनल एलिमेंट हे कसे असले पाहिजेत, झिरो असले पाहिजे. अदर एलिमेंट्स आर सिमेट्रिक अबाउट डायगोनल. आणि मग बाकीचे जे एलिमेंट आहेत हे डायगोनलला सिमेट्रिक असले पाहिजे. उदाहरणार्थ समजा हे हा आणि हा एलिमेंट आहे की नाही, इथं समजा +1 असेल तर इथं -1, इथं 2 असेल तर इथं -2, इथं 3 असेल तर इथं -3, आणि हे सगळे एलिमेंट कसे असले पाहिजे, झिरो. असं जर असेल तरच त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणायचं. ठीक आहे, हा भाग आपण इथं संपू. इकडची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन ह्या इकडच्यासाठीच आहे, ती असं मी तुम्हाला बाणाचे टोक दाखवून केलेली आहे.